लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि या संदर्भातील तारीख आली आहे की नाही हे देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्यांना अजूनही माहित नाही त्यांच्यासाठी तर आता या योजनेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक पाठबळ देणे, त्याचबरोबर योजनेत वय वर्षे 21 ते 65 वर्षापर्यंतच्या पात्र महिलांना सामावून घेतले जाते। यानंतर आतापर्यंत या योजनेत 80 लाखांहून अधिक महिलांनी फायदा घेतला असून पैसे थेट लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे राज्य शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहेत। यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमच्या आधार नंबरशी जे बँक खाते लिंक आहे त्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे। त्याचबरोबर आता मुख्य मुद्द्यावर येऊया आपण। तर ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता सरकारकडून अधिकृत तारीख अजून जाहीर केलेली नाही, परंतु वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याची रक्कम या महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर काही वृत्तपत्रांमध्ये नमूद केले आहे की रक्कम 17 ऑगस्ट 2025 रोजीच मिळू शकते, परंतु अद्याप ही रक्कम मिळाली नसून 17 ऑगस्ट ही तारीख देखील आता उलटून गेलेली आहे। त्याचमुळे लाभार्थींना या 2 वेळापत्रकात नक्कीच पैसे मिळणार आहेत, म्हणजेच आता तुम्हाला या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता दाट आहे। तर मित्रांनो, हप्ता जमा झाला की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमचं बँक खातं एकदा नक्की चेक करणे आवश्यक आहे। यामध्ये SMS अलर्ट, त्याचबरोबर पासबुक एंट्री किंवा मोबाईल बँकिंग ॲप वापरून तुम्ही पैसे जमा झाले का हे तुम्हाला कळू शकते। जर काही कारणास्तव हप्ता जमा झाला नसेल तर जवळच्या बँकेत किंवा पंचायत समितीकडे तुम्ही संपर्क साधणे देखील तितकेच गरजेचे आहे, कारण काही वेळा आधार बँक लिंकिंग किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे पैसे अडकत असतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या ब्रँच बँकेशी संपर्क करू शकता, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये देखील संपर्क साधा। लाडकी बहीण योजनेत आता महिलांना मिळणारी ही रक्कम म्हणजे फक्त आर्थिक मदतच नाही, तर महिलांच्या स्वावलंबनासाठी सरकारचं एक महत्त्वाचं पाऊल देखील आहे। म्हणून प्रत्येक लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे योग्य ठेवणे देखील तितकंच गरजेचे आहे या योजनेच्या लाभासाठी, जेणेकरून तुम्हाला पुढील मिळणाऱ्या हप्त्यांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही व जेवढे पण हप्ते येणार आहेत ते तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होतील आणि या योजनेचा योग्यरित्या लाभ तुम्हाला मिळविता येईल। त्यासाठी तुम्ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे तयार ठेवणे महत्त्वाचे आहे, असे राज्य शासनाच्या माध्यमातून कळविण्यात येत आहे। तर मंडळी, हा होता लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याबद्दलचा ताजा अपडेट। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।